निधी, आमदार खासदाराच्या फंडातला 5% निधी, आमदार खासदारांच्या 5% निधी कोण म्हणतं देत नाही, कोण म्हणतं देत नाही। प्रहार जनशक्ती पक्ष तथा प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष वंदनीय बच्चूभाऊ यांच्या आदेशानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर रोजी दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार अपंग संघटनेच्या वतीने एकदिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात येत आहे। आमच्या प्रमुख मागण्यांपैकी प्रमुख मागणी अशी आहे की आमदार खासदाराच्या निधीमधून दिव्यांगांसाठी 5% निधी खर्च करण्याचं शासन निर्णय आहे, परंतु हा शासन निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसत नाही। गेल्या 5 वर्षापासून कोणताही आमदार कोणताही खासदार दिव्यांगांचा 5% निधी खर्च करत नाही। संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सरसकट दिव्यांगांना 2,500 रुपये मानधन शासनाने लागू केलं आहे, परंतु आमच्या कित्येक दिव्यांगांना 1,500 रुपये मानधन आत्तापर्यंत भेटलं आहे। हे सगळं मानधन सरसकट 2,500 रुपये मिळावं। त्यासोबतच जिल्हा नियोजन जो बजेट आहे, जिल्हा नियोजन जो कृती आराखडा आहे, बजेटचा जो कृती आराखडा आहे, यामध्ये 1% निधी हा दिव्यांगांच्या कल्याण आणि पुनर्वसनासाठी राखून ठेवावा आणि तो मार्चपूर्वी खर्च करावा असं शासनाचा निर्णय आहे, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही। त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। त्यासोबतच संजय गांधी निराधार योजनेची जी वयाची पात्रता आहे ती 18 वर्षापासून करावी आणि जी उत्पन्नाची अट आहे ती 50,000 रुपयावरून 1,00,000 रुपये करावी। या प्रमुख मागणीसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात येत आहे। शिवाजी गाडे, जिल्हाध्यक्ष प्रहार दिव्यांग क्रांती छत्रपती संभाजीनगर।